अहो आई मला सांग, हा सिद्धू आपल्या घरातल्या गोष्टींमध्ये कशाला लुडबुड करत असतो? कोण लागून गेला? दादा काय दादा? अरे संतोष, जरा शांत होशील का? जरा परिस्थिती काय आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेशील? म- काय? वेंकी, आरती, क्या हे काय चाललंय? हा आई बाबा, हो बघताय ना तुम्ही, तिथे ती भावना स्वतःच्या गळ्यात निनावी नवऱ्याचं मंगळसूत्र घालून फिरते आणि हा इथे कोणाला तरी लग्न करून घेऊन आलाय. अरे काय चाललंय या घरात? अरे काय लग्नाचा सीझन आहे? छ्या! हे डोक्याचा भुगा होईल, माझ्या डोक्याचा भुगा होईल. संतोष, आता गप्पा बस जरा. वेंकी, काय रे? अगं आई, अगं तुला कळतंय का? हा वेंकी लग्न करून आलाय. हा एवढा उतावळा झाला होता की डायरेक्ट लग्न करून आलाय. देव जाणे कोणाशी लग्न केलंय. आधीच याच्या घराण्याचा पत्ता नव्हता, त्यात हिची भर. आरती, बाळा घाबरू नकोस हं. कुणी काहीही बोलू दे, तरी मी आणि हे आम्ही तुम्हा दोघांच्या पाठीशी कायम आहोत. हो ना? हो, हे बघ, तसंच काहीतरी कारण असणार म्हणून माझ्या व्यंकीने इतकं मोठं पाऊल उचललं. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इतका मोठा निर्णय घेतलाय ना तुम्ही, मग हे नातं आता निभवायचं हं? एकमेकांना कायम साथ द्यायची. आई, ही आई काय झालंय तुला? अगं आता मला म्हणत होतीस परिस्थितीचं गांभीर्य नाहीये, मग आता तुम्हाला काय झालंय? कुठे गेलं गांभीर्य? पुरे हे बघ संतोष, परिस्थितीचं गांभीर्य तू आम्हाला शिकवायची गरज नाहीये. कळलं तुला? व्यंकी, आरती, तुम्ही आत या. आत्या, हे बघ संतोष, व्यंकी या घरचा मोठा मुलगा आहे आणि आरती या घरची सून आहे.
त्यामुळे आजपासून हे दोघंही याच घरात राहणार. नाही, हे मी कधी होऊ देणार नाही. ते दोघं इथे राहणार की नाहीत हे ठरवणारा तू कोण आहेस संतोष? हा निर्णय कुटुंब प्रमुखाने घेतला. आणि हा निर्णय फक्त कुटुंब प्रमुख या नात्याने मी घेतलेला नाहीये. व्यंकीने जे केलंय ते योग्यच केलंय याची मला खात्री आहे, म्हणून घेतलाय. आमच्या या निर्णयाला तुमच्यापैकी कोणाकोणाची साथ आहे? मी अजिबात नाहीये. प्लीज तू वेड आहेस काय? मी दोघं जर या घरात आले ना तर आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतील, मिऱ्या. हे बघ ताई, मी काय सांगते तुला, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, खरं काय ते आपल्या समोर आधी येऊ तरी दे. ताईच्या गळ्यात ज्याने मंगळसूत्र घातलं तो माणूस घरी आलाय रे. जानूला इम्प्रेस करण्यासाठी हा खूप मोठा चान्स आहे. काही झालं तर मीही हा चान्स सोडणार नाही. हॅलो. हॅलो मिस्टर देशमुख. हाय, बोला सर. आय नो आपण आज मीटिंगसाठी भेटणार होतो ना. हो, निघालोच होतो. पोचीन काही वेळात. ॲक्च्युली मला एका अर्जंट कामासाठी ना सासवडला जावं लागतंय. आय नो मी खूप लास्ट मिनिट सांगतोय तुम्हाला, पण आपण आजची मीटिंग पोस्टपोन करू शकतो का? इट्स अन इमर्जन्सी, दॅट्स वाय. ओके. थँक्यू सो मच. आणि आजची मीटिंग कॅन्सल करायला नको होती. हे प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे यार, लवकरात लवकर झालं पाहिजे. चला जातेस. आई झाले काढून आणलेत ना तुम्ही माप? अरे काय चाललंय? यांना कोणी विचारणार आहे का की हे पळून आलेत का काय? का याने काही उद्योग केलेत आणि फसवून हिला घेऊन आला इकडे? काय चाललंय? तिच्या आई वडिलांना माहिती आहे? दादा, वडील नाही तो मला, आई आहे फक्त. आणि तिला समजा माहितीये. आणि मी माझ्या मर्जीनंच लग्न केलंय. हो, व्यंकीनं काय जबरदस्ती केली नाहीये मला. संतोष, अरे ती दोघं आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील आहेत, तुझ्या नाही. आणि हे बघ, आता औक्षण होईल, तिचा गृहप्रवेश होईल, तोपर्यंत जरा गप्प बस रे. आणि संतोष, तसंही व्यंकीला तू स्वतःचा भाऊ तर बांधत नाहीसच, त्यामुळे याच्या बाबतीत काहीही बोलण्याचा तुला हक्क नाही.
तेव्हा तू तुझ्या खोलीत गेलास तरी चालेल. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा. तू ऑप्शनचं काय? घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती स्वप्न सारे साकार होता जणू स्वर्ग भास हा होतो नववधू हसण्याचा हळू गंधई अंगणा जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा डोळीपाणी सुखाच्या लहरी सरबरसे आनंदाची नवख्या या बंधनाची सुरू झाली रे कहाणी अलवारसा दरवळ हा अलगुज सागहीवर हा एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. सुनबाई, उजव्या पायाने माप ओलांडायचं आणि आत यायचं. ये बाय. भरभरले प्रेम सुखी राहा. सिद्धू भाऊ तुम्ही काय सांगितलं तुम्ही भावना मॅडम? मी काय मी कुठे काय काय नाही. अहो उगाच खोटं बोलू नका व लगाटे. त्या माणसाला गळ्यात मंगळसूत्र बांधताना बघितलं अशी साक्ष दिली तुम्ही. हो 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 मी बघितलंय ना त्यांना. अहो कशाला खोटा बोलताय उगाच? नाही मी पाहिलंय त्यांना. हो तुला देवीची शपथ आहे, कळलं काय? सगळं खरा खरा बोल. एका बाईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बोल. अगं फुलं हा. आणि आता तामाणूच ओवाळून घे. चल जोडीने करायचं आता. हा आशीर्वाद घ्या. ठेवा तिकडे ठेवा. सावकाश. अरे सुखी राहा, नेटाने संसार करा.
आ, हा? आ, वा. तुला कशाला? माझी गुणाची सून आलीये घरात. मग सासूबाई इथे असत्या ना, आई इथे असत्या तर त्यांना इतका आनंद झाला असता. वा. पण आता त्यांना तिकडे सांगितलं ना की खूप खूप आशीर्वाद पाठवतील बघ. त्या कायम तुझ्या आणि हिच्या पाठीशी असतील, है ना? आज इथे असायला हव्या होत्या त्या. काकू काय झालं? नाही अगं, नवी नवरी आलीस तू घरात, तुझं नीट स्वागत नाही करता आलं बघ. अहो असं काय म्हणताय काकू? तुम्ही तर केवढं काय केलं आमच्यासाठी. आम्ही असं लग्न करून आलो तरी पण तुम्ही पाठिंबा दिला आम्हाला. आम्हाला आणि काय हवंय? हेच लय केलं तुम्ही. 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं इथेच थांब. हा, आले आले. वा. आमच्याकडून छोटीशी भेट. काकू हे नको मला. अगं असं काय करतेस? नवी नवरी आली आहेस तू, अशी भेट द्यायची पद्धत असते बघ घरात. अहो पण तरी हे नको. नेमकी अच्छा, माझं ऐकणार नाही सोय. नवऱ्याचं बरं ऐकशील. सांग तिला हे घे. आ, बर, हे बरं आहे ग बाई, सासूचं ऐकलं नाहीस, नवऱ्याचं बरं ऐकतेस ग. तिला सांग रागवेन मी. काकू अगं नाही ग, घे. आवडले का? भारी हो काकू. हे लग्न झाल्यानंतर मला अजूनही काही मिळाली. तेव्हा माझ्या या आईला तिच्या आयुष्यात जरा सुद्धा दुःख दाखवू नकोस बाबा. आणि आमच्या भावना ताईच्या आयुष्यात जे पण काही दुःख आलंय ना ते पण संपव. सगळ्यांना खुश ठेव. गुणाची आहेस बघ तू. आल्या आल्या माझ्या लेकीसाठी, तिच्या भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतेस तू. आणखी काय हवं ग? तुझ्यापेक्षा चांगली सून मला मिळूच शकत नाही. सुखी राहा. हॅलो, येस, त्याचं नाव आहे प्रवीण खेडकर. मला ह्या माणसाबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन हवी आहे. राईट फ्रॉम हिज पर्सनल लाईफ टू हिज फायनान्शियल स्टेटस. त्याचं कॅरेक्टर कसं आहे, इन शॉर्ट एव्हरीथिंग अबाउट हिम. अँड येस, मेक इट फास्ट. बघितलं शानू, तुझ्या चेहऱ्यावरच्या एका स्माईलसाठी मी काही करू शकतो. एवढं सगळं होऊन पण तुम्ही मला म्हणजे आम्हाला समजून घेतलं. तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही काकू. अगं आणि काय सारखं काकू काकू सुरू आहे तुझं? माझ्या लेकाची बायको आहेस ना तू आता. आई हाक मारायची. आई आणि मला बाबा म्हणायचं, ठीक आहे? आणि हो,
मी धाकटी जाऊ बरं का. म्हणजे वेंकी दादा भावंडांमध्ये सगळ्यात मोठे भाऊ आहेत याचा अर्थ आरती वहिनी सगळ्यात मोठी वहिनी झाल्या ना. अगं बाई काय शोध लागला बघा आपल्या सिंचनाला. वेंकी, आरती, आजपासून तुमच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. आमचे खूप खूप आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. द्या, जेवढे आशीर्वाद द्यायचे तेवढे द्या, पण आशीर्वादाने पोट भरत नसतं. आता यांच्या पोटाची जबाबदारी पण तुमच्यावरच पडणार आहे, कारण अजून एक तोंड वाढलंय आणि मी ठरवलंय या महिन्यापासून मी काय घर खर्च देणार नाही. काय बोलताय? ए, तू गप्प बस. इथे मरमर करतो मी, बाहेर जाऊन नोकरी करतो, पैसे आणतो मी, इतकी वर्ष पैसे कमवतोय, हा इथे इतकी वर्ष फुकटचं गिळतोय, राहतोय, तरी गप्प बसलो होतो. आता हा लग्न करून या बायकोला इथे राहायला घेऊन आलाय, तर या दोघांना काय आपण पोसायचं? हट, मला नाही जमणार. संतोष, माफ करा दादा, या घरात आत्ताच आली लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही सारखं सारखं व्यंकीला आईत खाऊ फुकट खाऊ असं का म्हणताय? नाही म्हणजे मला मान्य आहे तो आधी पैसा कमवत नव्हता, पण जेव्हापासून त्याला जाणीव झालीये तेव्हापासून पडेल ते काम करतोयच की, आणि पैसे कमवतोय, आणि तो घर खर्चाला पण पैसे देतोय. मग असं कशाला बोलताय त्याला? आणि राहिला प्रश्न माझा, मला लहानपणापासून म्हणजे भांडी कुंडी खेळण्याच्या वयात असल्यापासून माझ्या आईनं स्वतः कमवून खायला शिकवले. त्यामुळे पैशाची किंमत चांगलीच माहिती आहे मला दादा. आणि मला हे पण चांगलंच ठाऊक आहे का एखादा जरी माणूस घरात वाढला तर खर्चाचा कसा घोळ होऊन जात. त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. आमच्या खर्चाचा भार आम्ही तुमच्यावर कधीच नाही येऊ देणार. खरंच आम्ही दोघं मिळून कमवू, है की नाही वेंकी? आणि एवढंच नाही, म्हणजे या घरात तुम्ही असाल, नाही हरीश दादा असतील, सिंचुताई असतील, या घरात कमवणारा प्रत्येक माणूस या घरासाठी खर्चाचा जो काही पैसा देतोय की नाही, आम्ही दोघं मिळून तेवढाच खर्च या घरासाठी देऊ, है ना? मी शब्द देते दादा तुम्हाला. व्यंकी, अगदी योग्य बायको आणलीस बघ तू. तुझा निर्णय अगदी योग्य आहे. तुमचा संसार सुखाचा होणार. अरे व्यंकी, आरतीला आपलं घर दाखवशील की नाही? जा दाखव तिला सगळं. हा, जा 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 ग आरती. जा. बऱ्या बोलाने सांग नाही तर मी ते बोल ना आता गाडा गाडा बसली तुझी बोल. तिथे तर पोपटासारखा बोलला असशील ना. अरे सांग ना काय पाहिलंयस. चिंचू भाऊ, चूक झाली माझी, माफ करा. एक खोटं बोलून त्या बदल्यात त्यांनी मला भरपूर पैसे दिले. लाज नाही होतात कर तू. तुझ्या एका खोटा बोलण्यामुळे भावना मॅडमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं माहितीये. थोड्याशा पैशांसाठी कशी काय अक्कल गहाण ठेवता रे तू. सिद्धू भाऊ, माफ करा, चूक झाली माझी. यामुळे दळवींच्या मुलीचं भलं होईल असं त्यांनी मला सांगितलं. तिचं लग्न होईल, संसार होईल, म्हणून हे सत्कृत्य करावं असं मला वाटलं. माफ करा मला. एका अटीवर सोडून तू त्या प्रवीण खेडकरचा मला पत्ता दे. बोल ना आता. बोल. सांगतो.
सांगतो. केवढं मोठं परसदार आहे रे, भारी आहे. आणि पुढं अंगण बी केवढं मोठं आहे, भारी. वेंकी, ते भावनाताई त्यांच्या गळ्यात ज्या माणसानं मंगळसूत्र घातलं तो माणूस आपल्याला घावला तर? अरे म्हणजे भावनाताईच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा माणूस आणि देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरणारा माणूस एकच असला म्हणजे? दोन्ही, अरे कारण या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी नाही का झाल्या? आलं का ध्यानात? म्हणून म्हणते चला आईला विचारू. हा? चल. हाँ बोल. ओके, दॅट्स ग्रेट. एक काम कर, लवकरात लवकर मला त्याचं लोकेशन पाठव. येस, राईट नाव. शानू, एका नवीन सरप्राईजसाठी रेडी राहा.
छान वास सुटलाय ग. गोडाचा शिरा करतेस का? हो आई, व्यंकी भाऊजींना आवडतो ना म्हणून मुद्दाम केलाय. दोघे देवळात जाऊन येतो म्हणून गेलेत. ते येईपर्यंत स्वयंपाक तयार होईलच. मग काय गरमागरम वाढायला घेता येईल ना. वीणा, बघ ना ग काय परिस्थिती आहे. आपल्या व्यंकीचं लग्न झालंय पण त्याचा आनंद नीट साजराही करता येत नाहीये. सतत मनात भावनाचा विचार येतो. तिच्या आयुष्यात रोज काही ना काही उठाठेव सुरू आहे बघ. तिला कसं सांभाळायचं तेच मला कळत नाही. काय काय सहन करावं लागतंय तिला. खरंच. काय ग बाळा, काय झालं? आई, हे बघ ना. कोण फोन करते? अगं तो प्रवीण. आई तो सारखे फोन करतोय आणि मेसेजेसही करतोय. अगं काय सांगतेस? बाळा तू काळजी करू नको, मी आहे ना. आणि इकडे मी बघते त्याला. आई स्पीकरवर टाका फोन. हॅलो भावना. भावना, तू मला खरंच खूप आवडतेस ग. खरंच. प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर ना. मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय. लाज नाही वाटत माझ्या लेकीशी असं बोलताना? हिम्मत कशी झाली तिला फोन करायची? हॅलो. अहो अहो काकू, असं चिडू नका प्लीज. माझं ऐकून तर घ्या. काही ऐकायचं नाहीये मला. आणि याद राख, यापुढे माझ्या लेकीला फोन करायचा नाही. फोन केला तर गाठ माझ्याशी आहे. ठेवून दे फोन. सिद्धू, हे बघ, हेच घर असणार त्याचं. सिद्धू, उघडत का नाहीत रे? अरे लपून बसला असेल घरी. थांब. प्रवीण कुठे? प्रवीण? कोण प्रवीण? प्रवीण खेडकर. तर बघा, मला माहिती तो इथेच राहतो. बऱ्या बोलले त्याला बाहेर पडायला सांगा. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. प्रवीण इथे नाही राहत. गळ्यात मंगळसूत्र आहे. ही प्रवीणचीच बायको. बायको आहे त्याची? हा? हे बघा, खरं खरं सांगा, त्यांनी खूप मोठा गुन्हा केलाय. मी तुम्हाला माहिती आहे ना, मी पोलीस कंप्लेंट करू शकतो. नाही, पोलीस कंप्लेंट नका करू. मी त्याची बायकोच आहे. हो ना, मग बोला की त्याला. अहो पण ते घरात नाही आहेत. नाही आहेत ते घरात नाही आहेत. काय 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 खाणं कोणा करतात? नाही, काहीच नाही. हो, हे सिद्धू तो मग पळतोय. सिद्धू तो बघ, ते पकड त्याला. हे बघा, असं शांत बसून काय होणार आहे? हू केअर्स लोक काय म्हणतील? या सिच्युएशन मध्ये पोलीस कंप्लेंट करणं हाच एक बेस्ट ऑप्शन आहे. बाबा, मला तर वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करूया. हो बाबा, त्याशिवाय त्या माणसाला अद्दल घडणार. अरे कशाला नसती उठाठेव करायची? हा, मी काय म्हणतोय ते ऐका. तो माणूस तयार झाला होता ना देवासारखा भावनाशी लग्न करायला. त्याला एक फोन करा, त्याला म्हणावं आम्ही तयार आहोत. आम्हाला मान्य आहे हे लग्न, आणि भावनाचं लग्न लावून द्या त्याच्याशी. हे असं उगाच विचार करत रडत बसण्यापेक्षा एकदा काय तो निर्णय लावून टाकूया. आणि मी काय म्हणतो बाबा, हा, तो माणूस खोटा का असेना, काय फरक पडतोय? हा, एक पुरुष तर मिळालाय ना भावनाची लग्न लावायला. लावून टाका त्याचं लग्न. संतोष, तोंड बंद करतोस का? अहो थांबा, शांत व्हा. संतोष, अरे तुला काही कळतंय का? बोलण्यात काही ताळतंत्र? अहो तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. आणि हे बघा, मला काय वाटतंय, ताबडतोब पोलिसात नको कळवूया.
फोनवर तसंही मी ओरडले त्याला. आणि मुळात सिद्धू म्हणालाय ना की तो शहानिशा करेल म्हणून खरं खोटं सगळं उलगडेल. आपण थोडा धीर धरूया. आई म्हणतायत ते पटतंय मला. सिद्धू बोललाय ना की तो त्या व्यक्तीला शोधून काढेल म्हणून, तर मला खात्री आहे सिद्धू त्या व्यक्तीला नक्की शोधून काढेल. हो ना. मला सुद्धा हेच वाटतं की पोलिसात वगैरे कशाला जायचं ना, त्यापेक्षा आपण वाट बघूयात ना. भावना, तुझं काय म्हणणं आहे? आपण सध्या पोलिसांकडे नको जायला, नंतर बघूया. ज्याने भावना ताईच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचं खोटं सांगितलं. रामखोर. हॅलो 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 ताई. ओ ताई, एक प्रॉब्लेम झालाय. हो कोण बोलते? अहो ताई, मी कविता, प्रवीणची बायको बोलते. ओ ते लोक आले आणि त्यांना मारत मारत घेऊन गेले. हो ताई, त्यांना सगळं खरं कळलंय. तुम्ही काहीतरी करा ना. हो ताई. व्हॉट? कळलं. रवी, अरे भावनाच्या घरच्यांना कळलंय की प्रवीण खोटं बोलतोय. प्लॅन फ्लॉप झाला. हॅलो हॅलो
हॅलो ताई ताई हॅलो, मी काय करू आता? तो मार खाईल आणि येईल घरी. तुम्हाला तुमचे पैसे मिळालेत ना? रिलॅक्स. कशी रिलॅक्स राहू रवी? आता आपण कसं प्रूव्ह करणार वकिलांसमोर की ते भावनाचं कॅरेक्टर खराब आहे? आणि हे बघ, हे जर प्रूव्ह झालं नाही ना की भावना कॅपेबल नाहीये, तर आनंदी आपल्याकडे नाही येऊ शकत. तळवी पण नाही. चाल चाल. पैशासाठी काळे धंदे कोण करतो? प्रवीण केळकर. गावातल्या पोरापोरींना फसवतो कोण? प्रवीण केळकर. गावातल्या बायका पोरींना फसवतो कोण? प्रवीण केळकर. अख्ख्या गावाचं नाव खराब कोण करतो? प्रवीण केळकर. जयंत, तू इथे कसं काय? बाबा, भावनाताईने जान्हवीला कॉल केला होता, तेव्हा मला हा सगळा प्रकार कळाला. त्यानंतर लगेच मी हा माणूस कोण आहे हे शोधायला सुरुवात केली. खोटं बोलत होता ना हा? हो ताई, कोणाच्या तरी सांगण्यावरून पैसे घेऊन हे सगळं करायला हा तयार झाला होता. तो कोण आहे त्याचं नाव सांगितलं नाही याने, पण याआधी सुद्धा याने पैसे घेऊन अशी बरीच कामं केली आहेत. आणि याला एक बायको आणि 2 मुलं सुद्धा आहेत. अगदी व्यवस्थित संसार चाललाय याचा. आणि या सगळ्यात मंदिर समितीचा माणूस सुद्धा मिळाला होता. 4 पैशांसाठी भावनाताईंशी लग्न झाल्याचं नाटक केलं याने. भावनाताई, हा तुमचा गुन्हेगार आहे, याला तुम्हीच शिक्षा द्या.